आज आपण आपल्या मुलांच्या वरती बोलणार आहोत। आजचा माझा हा 16वा व्हिडिओ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, आपली मुलं आपण सकाळी उठल्यापासून आपण मुलांच्या मागे असतो। मुलांना शाळेत जायचं असतं, मग सकाळी आपण लवकर उठून मुलांना बोलतो, चला उठा शाळेत जायचं आहे, किंवा अभ्यास करा, आंघोळी करून घ्या, तोंड धुवून घ्या, सतत त्यांच्या मागे असतो। आणि काही मुलं असतात ती अजिबात ऐकत नाही, ती उठतच नाही। आपण बोललो की आणखीन पांघरून घेऊन झोपी जातात किंवा आळस करतात। मग अशावेळी मुलांना आपल्याला स्वतः उचलून आणावं लागतं। लहान मुलं असतील तर उचलून आणावं लागतं, मोठी असली ते थोडी टंगळमंगळ करतातच। मग या मुलांवरती आपण जर आपल्या पद्धतीने काम केलं तर ती मुलं आपलं ऐकतात। म्हणजे माझा मुलगा अभ्यास करत नाही हे शब्द न बोलता माझा मुलगा किंवा माझी मुलगी चांगला अभ्यास करते, आणि असं बोलण्याने काय होतं, मुलं आपोआप अभ्यास करायला लागतात। किंवा माझा मुलगा माझी मुलगी मी सांगितलेले सगळं ऐकतो किंवा ऐकते। आणि तुम्ही बघा कितीतरी दिवस, म्हणजे असं बोला, तुम्ही कमीत कमी 15 दिवस तरी बोला आणि बघा तुमची मुलं तुमचं ऐकतात। तुम्ही जे त्यांना काम सांगाल ते काम करतील, आणि तुम्ही जे त्यांना सांगाल ते ऐकतील। बघा तुम्ही हा प्रयोग करून, कारण मी माझ्या मुलांवर केलेला होता। पण आता माझी मुलं मोठी आहेत, आता सध्या मी काय केलं नाही, पण ज्यावेळी लहान होती त्यावेळी मी हा प्रयोग थोडा करून बघितला होता। मला कोणीतरी सांगितलं होतं की मुलांना असं बोल आणि मुलांना असं कर म्हणून। आणि त्यावेळी ज्यावेळी पण नंतर DK शिवानीचे व्हिडिओ आले, आणि ते व्हिडिओ जेव्हापासून मी बघायला लागले तेव्हा परत मला हे बोललेले शब्द आठवले। म्हणून मी आज तुम्हाला सांगते आहे की तुमची मुलं लहान असू दे मोठी असू दे, तुम्ही मुलांविषयी चांगलं बोला। असं बोला की माझी मुलं माझं सगळं ऐकतात, माझी मुलं मी सांगितलं की अभ्यास करतात, म्हणजे माझी मुलं अभ्यासात हुशार आहेत, माझी मुलं अभ्यास करतात, माझी मुलं माझं सगळं ऐकतात। किंवा मुलं कधी न सांगता बाहेर जातात, शक्यतो मुली तर जात नाही, पण मुलगे जातातच, न सांगता बाहेर फिरायला गेले, मित्रांबरोबर गेले। अशावेळी कधी आपल्याला सांगत नाही नेमकं कुठे जातो ते। मग जर तुम्ही हा प्रयोग केला तर तुमचा मुलगा स्वतःहून तुम्हाला सांगून जाईल की आई मी इकडे चाललो आहे, आणि मला एवढा उशीर होणार आहे, की मी लवकर येणार आहे। कधी मुलांना उशीर होतो आणि आपण काळजी करतो की अजून का नाही आला, किंवा मुलगी अजून का नाही आली। तर हे न बोलता माझी मुलं वेळेवर येतात घरी, माझी मुलं घरी वेळेवर येतात, आणि माझी मुलं व्यवस्थित आहेत, असं जर तुम्ही बोलला तर तुमची मुलं खरोखरच सुंदर वागतील। आणि बघा ह्या तुमच्या बोलण्याचा तुमच्या मुलांवर किती फरक होतो ते। आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुमची मुलं तुमचं ऐकायला लागली की नाही, आणि ऐकतीच 100% मला गॅरंटी आहे। आणि म्हणूनच मी हा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे की आपल्या मुलांविषयी आपण चांगलं बोला, पॉझिटिव्हली बोला, आणि बघा तुमची मुलं तुमचं ऐकतील। धन्यवाद मंडळी। हा व्हिडिओ मी आज एका गार्डनमध्ये येऊन बनवत आहे, कारण घरामध्ये आज सुट्टी असल्याकारणाने बरीच सगळी माणसं असतात, त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ बनवायला मिळत नाही, म्हणून मी आज गार्डनमध्ये येऊन हा व्हिडिओ बनवत आहे। धन्यवाद मंडळी, धन्यवाद।